लग्नाचे सगळे टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, लग्न गावी करतोय तुमच्या मर्जीप्रमाणे, पण लग्न कसं होणार ते आमच्या पद्धतीने, म्हणजे आमच्या मर्जीने. संध्याकाळचा एक मुहूर्त आम्हाला चॉईस करायचा होता. घरचे अगदी ऐकतच नव्हते, पण कसं होत असते, रिसेप्शनच्या एंट्रीसाठी पण घाई असते, जेवणाची घाई असते, सगळं ते घाई. लग्नाचे कपडे कुठे घेतला आम्ही सांग. मोस्ट इम्पॉर्टंट बस्ता, पूर्ण लग्न बस्त्यासाठी कुठे गेलेलो. तर नेक्स्ट टॉपिक आपला आहे दागिने. एक मोठा एक्सपेन्स म्हणजे क्रॅकर्स. आता क्रॅकर फटाके अजून एक मोठा खर्च. म्हणजे आमच्या साईडला, कोकणाच्या साईडला करत असाल लग्न तर भाई हा मोठा खर्च आहे, बोलू शकत नाही, पण हा मोठा खर्च आहे. म्हणजे पैसे वाचवण्याचा हा मेन फोकस ठेवा. अगदी जास्त डेकोरेशन अँड कॅटरेस अगदी 2000 पेक्षा कमीमध्ये आमची ती पूर्ण रिसेप्शनची एंट्री झालेली होती. म्हणजे बघा, सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल ना तर ते जेवण आहे. कॅटरर्सवालं खूप महत्त्वाचे. म्हणजे तुम्ही आलेले त्याला किती एक्सपेन्स, कशा होते, किती एक्सपेन्स झाला आहे, सगळे डिटेल आम्ही तुम्हाला देऊ. पण एक नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजची ही व्हिडिओ आहे ना खूप मोठी होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही लग्नाचे सगळे टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर पहिला टॉपिक आणि टॉपिक कोणत्या टॉपिकवरती डिस्कस करणार ते लिस्ट तुम्हाला आता या स्क्रीनवरती दिसेल. ठीक आहे, तुम्ही जर 2 सेकंड पॉज करा आणि चेक करा. तर आमच्याकडे पूर्ण लिस्टच आहे. ठीक आहे, पहिला टॉपिक आहे आपला लग्न आम्ही गावी करायचं का ठरवलं. सो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ठीक आहे, नसेल तर आम्ही पुन्हा एकदा सांगतो. आमच्या आजीची इच्छा होती लग्न गावी करावं, त्यासाठी आम्ही लग्न गावी करावं. पण एक इच्छा आमची अशी होती की ठीक आहे, लग्न गावी करतोय तुमच्या मर्जीप्रमाणे, पण लग्न कसं होणार ते आमच्या पद्धतीने, म्हणजे आमच्या मर्जीने. हे एक अट आम्ही घरच्यांना टाकली होती. म्हणजे कशी की लग्न अगदी म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग टाईप करायचं आहे, पण ते आपल्या गावीच करायचं आहे. अगदी डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं की रिसॉर्टला जातात पब्लिक आणि तिथे त्यांचं लग्न वगैरे करतात, तसं नाही. डेस्टिनेशन वेडिंग आपल्या गावातच, घराच्या बाजूलाच. ते स्वप्न, ते इव्हेंट आम्ही सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे. तर म्हणून या रिझनमुळे आम्ही गावी लग्न करायचं ठरवलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात एक त्यानंतर सेकंड टॉपिक आहे आपला मुहूर्ताचा. आता मुहूर्त गावी सहसा लग्न अशी संध्याकाळची वगैरे लग्न होत नाही, आणि आम्हाला डेस्टिनेशन वेडिंगच्या मध्ये जे रिसेप्शनची एंट्री वगैरे ठेवायची होती, तर ते थोडंसं तो संध्याकाळचाही मुहूर्त आम्हाला चॉईस करायचा होता. घरचे अगदी ऐकतच नव्हते, पण कसं तरी आम्ही जाऊन भटजीशी बोलून त्यांना म्हणून मग त्यांना घरच्यांना म्हणून सांगितलं. तर मग ते ॲग्री झाले की संध्याकाळचा मुहूर्त चालेल करून. मग आमच्या काहीतरी 4:45चा काहीतरी मुहूर्त होता लग्नाचा. मग त्या अकॉर्डिंगली आता लग्नाची कार्यपद्धती 2 असतात. एक वैदिक पद्धत असते आणि एक ट्रेडिशनल पद्धत असते, पारंपरिक पद्धत. ठीक आहे, आता या दोघांमध्ये डिफरन्स असं आहे की वैदिक पद्धत ही तुमची लग्नाच्या म्हणजे लग्नानंतर, म्हणजे आपल्या फेऱ्या घातल्यानंतर ज्या विधी होतात ते लग्नाच्या आधी होतात, मुहूर्ताच्या आधी होतात, ही वैदिक पद्धतीमध्ये. आणि पारंपरिकमध्ये काय, पहिलं आपण सगळं फेऱ्या वगैरे घालून झाल्यानंतर, मंगळाष्टक झाल्यानंतर मग सगळ्या विधी स्टार्ट करतो. ती झाली पारंपरिक पद्धत. आता याच्यामध्ये काय आहे, ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज कसे आहेत. तर वैदिक पद्धत घेतलं ना तर तुम्हाला फोटोशूटला खूप चांगल्या पद्धतीने टाईम मिळतो. रिसेप्शनला सुद्धा घाई होत नाही आणि एकदम असं स्मूथ आणि टाईम टू टाईम सगळं मॅनेज होतं. बट पारंपरिक पद्धत ठेवली तर तुम्ही तेच अगेन की विधी चालू असतात, कोण जण येऊन भेटतोय, त्यांचं प्रेझेंट देतोय, मग ते तसं गडबड होत असते. रिसेप्शनच्या एंट्रीसाठी पण घाई असते, जेवणाची घाई असते, सगळं ते घाईमध्ये होऊन जातं. त्यामुळे तुम्ही जर कराल तर एक वैदिक पद्धत तुमच्यासाठी बेस्ट असू शकते की नाही का, चेक करा. ओके, त्यानंतर थर्ड टॉपिक आहे आपला लग्नाचे कपडे कुठे घेतात. आता आम्ही जेवढे व्हिडिओज टाकायला सगळ्यांनी आम्हाला
तुम्ही ह्या टॉपिकवरती कधी येणार तर लग्नाचे कपडे कुठे घेतला आधी? मी विधीची माझी साडी आणि रिसेप्शनची साडी गिरगाववरून घेतली. ओके, तर गिरगावला कुठे? आय थिंक हिने हिच्या साड्या मंगलदास मार्केटमध्ये घेतल्या आणि दादरला आणि मलाडला न घेण्याचं कारण काय की तिथे गर्दी खूप असते, थोडं कॉस्टली पण असतं. मंगलदास मार्केटमध्ये आम्ही असं नाही की आम्ही दादरसुद्धा फिरलेलो, मलाडसुद्धा फिरलेलो, बट त्याच्यापेक्षा रिजनेबल आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या आम्हाला मंगलदास मार्केटमध्ये मिळाल्या. एकदा तुम्ही पण जाऊन चेकआउट करा. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पत्रिका. आता पत्रिका बोललो तर आम्ही आमच्या एरियामध्ये सुद्धा पत्रिकेचं रेट काढला. त्यानंतर आम्ही दादरला पत्रिकासाठी रेट काढला, बट त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीच्या पत्रिका आणि स्वस्तमध्ये आम्हाला गिरगावला मिळाल्या. तर तुम्ही सुद्धा इथं गिरगावला पत्रिकासाठी नक्की बघा. ठीक आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट बस्ता. पूर्ण लग्नाच्या मध्ये एक सगळ्यात मोठा जो एक्सपेन्स असतो तो बस्त्याचा एक्सपेन्स असतो. त्याच्यामध्ये आपण फॅमिलीसाठी प्रेझेंट देण्यासाठी आपण आहेराच्या साड्या घेतो. ठीक आहे. तर आपण बस्त्यासाठी कुठे गेलेलो? गुजरात. सुरतला गेलेलो. तर आम्ही बस्त्यासाठी डायरेक्ट सुरतला गेलेलो होतो. आता अगेन बघा, इथे पण आम्ही रेट काढलेले होते. आम्ही दादरला गेलो होतो, त्यानंतर आम्ही बुलेश्वरला पण गेलो होतो, पण तिकडे रेट काढून नंतर आम्ही सुरतला गेलो. तिकडे मग आधी आम्ही रेटच्या हिशोबाने मग आम्ही बघितलं की काय फरक पडतोय का. पण तुम्हाला लिटरली सांगू, तुम्हाला माहिती सुरत हे साड्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी खूप फेमस आहे. ठीक आहे. तर सुरतमध्ये आणि इथे आम्हाला जवळपास डायरेक्ट म्हणजे असं गॅप 40%चा फायदा आम्हाला मिळाला. आणि कसं आहे, सुरतला तुम्ही साड्या घ्यायला जाते तिथे असं 5 साड्या 10 साड्या जाऊन मतलब नाही, तेवढ्या साड्या तुम्ही इथे कुठे घेऊ शकता. बट तुमचे जर मध्ये घ्यावं लागतं. हां, ते तुम्ही जर मोठे क्लायंट असाल तर ते तुम्हाला एंटरटेन करतात. त्या हिशोबाने मग आम्ही सांगितलं की आम्हाला लग्नाच्या साड्या इतक्या साड्या, मग त्या हिशोबाने मग त्यांनी दाखवल्या. आणि पण साड्या क्वालिटी आम्ही कुठे गेलेलो त्याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही शेअर करू. सुरतमध्ये मराठी माणसाचं पूर्ण सेटअप केलेलं त्याचा बिझनेस आहे. त्याची मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे. जवळपास ते तिकडचे व्यक्ती आम्हाला सांगत होते की जवळपास त्यांच्या 3 पिढ्यांपासून ते लोक तिथे बिझनेस करतात. आणि याच्या सुरत बोलत सगळेजण पहिलंच बोलत होते अजमेरामध्ये पण आम्ही गेलेलो, अजून 3-4 ठिकाणी गेलेलो. पण आपल्या मराठी माणसाला कसं एक तो मराठीचा महाराष्ट्रीयन लुक बघायला आवडतो ना आपल्याला, पण तसं थोडं तिथे कमी मिळालं आम्हाला. त्या मानाने जिथे आम्ही गेलेलो होतो तिथे आम्हाला म्हणजे त्यांनी डायरेक्ट इथे मराठीतच बोलायला सुरुवात केलं आणि सगळं डिस्कशन मराठी सगळे त्यांना समजून गेलं आम्हाला कशा पद्धतीने साड्या आवडणार आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांनी दाखवायला सुरुवात केली. आम्ही जवळपास 90 ते 92 साड्या, हिच्या मिळून 120 साड्या, अशा 120 साड्या आम्ही तिथे घेतलेल्या बल्कमध्ये. आम्हाला खूप रिजनेबल आणि चांगल्या क्वालिटीच्या मिळाल्या. असं नाही की पैसे कमी म्हणून क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही. दोन्ही म्हणजे पैसे पण वाचत आहेत आणि तुमचे क्वालिटी पण चांगली मिळते. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आम्ही त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ठीक आहे. आपला आहे दागिने. आता ज्या पद्धतीने सोनं वाटतंय, तुम्ही सोनं कसं बनवायचं तुम्ही तुमचं बघा. जर बनवलं नसेल तर, ज्यांनी बनवलं असेल त्यांच्यासाठी वेल अँड गुड. नसेल बनवलं तर काहीतरी SIP किंवा कुठेतरी असे स्टेप बाय स्टेप पैसे इन्व्हेस्ट करा आणि गोल्ड घ्यायचं बघा. मग तू कधी बनवलं होतंस? आम्ही तर 1.5 वर्ष जेव्हा आमचं एंगेजमेंट झालेलं ना, लगेच 1-2 महिन्यामध्ये आम्ही दागिने बनवले होते. त्यामुळे आम्हाला रेट चांगला भेटला. आणि ज्या पद्धतीने सोनं वाढतंय खूप मोठा एक्सपेन्स असतो, तो कसा सांभाळायचा तुमच्या प्लॅन, तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करा त्याची. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला हळदी कुंकूचे वाहन. म्हणजे जे आपण लेडीज येतात त्यांना एक वाहन हळदी कुंकू नावाने एक वाहन देतं.
तर ते घेण्यासाठी आम्ही म्हणजे आम्हाला असं पाहिजे होतं की वस्तू चांगली पण पाहिजे होती, लोकांनी यूज पण केलं आहे. आम्ही भाईंदरला गेलेलो होतो. भाईंदरला पूर्ण स्टील मार्केट आहे. आता तिकडे जाऊन की आम्ही डिश आणि कप वगैरे नव्हतं घेतलेलं, बट आम्ही अगरबत्तीचं स्टँड घेतलं होतं. स्टीलचं एक स्टँड होतं, खूप छान असं स्टँड. आम्हाला 30 रुपयाला काहीतरी एक स्टँड मिळाला आणि आम्ही 250ची काहीतरी क्वांटिटी घेतलेली, पण मस्त प्रॉपर म्हणजे द्यायला पण व्यवस्थित वाटतं आणि स्वस्तामध्ये झालेलं होतं. आणि तुम्ही पण एकदा भाईंदरला स्टीलच्या रिलेटेड काय घेणार असेल तर भाईंदरला एकदा नक्की जा. ओके. त्यानंतर अजून एक मोठा एक्सपेन्स म्हणजे क्रॅकर्स. आता फटाके लग्न बोललं तर तुम्हाला 2-3 दिवस फटाके वाजवालच तुम्ही. वरातीला वाजवाल, लग्नाच्या वेळी वाजवाल, ठीक आहे. आता फटाकेचा मोठा कारखाना तुम्हाला माहितीच असेल, वाड्याला आहे. आम्ही गेलो वाड्याला. आधी ठाणे आणि दादरला पण आम्ही रेट काढलेले, पण त्यानंतर आम्ही वाड्याला गेलो आणि ज्या पद्धतीने तिकडे रेट होते ना, खूप रिजनेबल आणि चांगले क्रॅकर्स आम्हाला मिळाले. आम्ही ते स्कूटीवरती टाकून कशा तरी येऊन आलेलो होतो. मी आणि माझा भाऊ गेलो होतो. एकदम मस्त आणले आणि डायरेक्टली गावी ट्रान्सफर केलं आणि मस्त. त्यामुळे तुम्ही पण एकदा फटाके घेणं असेल तर वाड्याला जा. आणि हां, एक मेन टिप आहे तिकडचे. वाड्याला जात असेल तर तिथे सुरुवातीला तुम्हाला लागेल म्हणजे सगळे फटाके, पण ते लोकंसुद्धा एका कारखान्यातून घेऊन येतात. मग तिथे सुरुवातीला लागेल ना, तुम्ही अजून पुढे जा, तिथे कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये जाऊन व्हिजिट करा, तुमचे पैसे अजून वाचतील. ती चुकी आम्ही केलेली तुम्ही करू नका, ठीक आहे. हो, खरं आहे. ओके. त्यानंतर मेन अजून एक मोठा खर्च म्हणजे आमच्या साईडला, कोकणाच्या साईडला करत असाल लग्न तर भाई हा मोठा खर्च आहे. बोलू शकत नाही, पण हा मोठा खर्च आहे. त्याची पण प्लॅनिंग करा. खूप मोठा एक्सपेन्स आहे. आमची तर हळद ज्या पद्धतीने झाले, ज्या पद्धतीने त्यांना आम्ही वस्तू पुरवल्यात, कमी पडली नाही. हळदी, लग्न, अरे काय पूजेच्या दिवशी पण माणसं चालू होती त्यांची पार्टी. त्यामुळे ह्याची सोय करून ठेवा. आता ह्याच्यामध्ये आम्ही पैसे कसे वाचवलेले की आता रेट हाय होणार होते, म्हणजे ज्या पद्धतीने ज्या वेळेला आम्हाला न्यूज कळली ना की रेट वाढणार आहे, त्यावेळेलाच मी गावी जवळपास माझ्या मामाशी बोलून आम्ही चार बॉक्स वेगळ्या काढलेल्या होत्या म्हणजे जुन्या रेटने. त्याच्याने जे आता 250-280ला झाले, ते आम्हाला जुन्या रेटने म्हणजे 160-180 रेटने आम्हाला तेव्हा मिळाले. तेव्हाच मी साईडला केलेलं, त्यामुळे अर्धा त्याचा खर्च माझा आधीच कमी झालेला, ठीक आहे. आणि उरलेला मग आम्ही मिलिटरीमधून काही आणलेले, असं करत उरलेले मग झाला. सगळी सोय केलेली, कशाची कमी पडली नाही, ठीक आहे. तुम्ही पण व्यवस्थित प्लॅन करा, कुठली घेणार, काय घेणार, आणि अगदीच चांगली क्वालिटीची देत बसू नका. पिण्याची कशी, तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित त्याची प्लॅनिंग करा आणि कमी पैशामध्ये चांगलं प्लॅन करा. म्हणजे पैसे वाचवण्याचा हा मेन फोकस ठेवा. अगदीच जास्त घेऊन वगैरे नाही, काउंट काढा आणि काउंटप्रमाणे घ्या, ठीक आहे. त्यानंतर हां, आता गावी लग्न आहे म्हटल्यावरती बॅनर्स लागतात, ठीक आहे. म्हणजे जिथे ते टर्निंग येतात ना, तिथे आम्हाला बॅनर लावावा लागतो. आम्ही असे 6 बॅनर घेतले होते वाडीमध्ये टर्निंगला, असे जेणेकरून जे मुंबईवरून येणारे त्यांना प्रॉपर कळलं पाहिजे, असे 6 बॅनर घेतले होते. आणि मेन म्हणजे तो एक बोर्ड. आता इथे पैसे कसे वाचवलेत बघा. माहिती आहे तुम्ही लग्नामध्ये असे बोर्ड लागलेले असतात, हल्दी इव्हेंट, रिसेप्शन, स्टँडी, स्टँडी. हां, त्याच्यामध्ये आता कसे पैसे वाचवले बघा. तर तुम्ही आता आम्ही जर मेहंदी होती, त्यानंतर हळदी होती, संगीत होतं, त्यानंतर रिसेप्शन होतं आणि लग्न होतं, असे पाच स्टँडी लागणार होते आम्हाला, ठीक आहे. आता 5 स्टँडी घ्यायला गेलो तर विथ म्हणजे त्या बोर्ड जो एवढा जाडीचा तो एक बोर्ड असतो, त्याच्यासोबत घेतला तर एक स्टँडी, एक तो बॅनर आम्हाला 800ला पडत होता. हे तो जर एक घेतला असता, आम्ही काय तिथे डोकं काय लावलेलं भाई, एकच घेतलेला पुट्टा, म्हणजे जो स्टँडीचा पुट्टा असतो तो एकच घेतलेला,
5 स्टिकर छापलेले. फंक्शननुसार त्याच्यावरती एक 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 चिपकवत गेलेलो आणि गावीच तो स्टँडी तो गावीच बनवून घेतलेला. तो काय ते स्टँडी आम्हाला बनवायला 100 रुपयाचा खर्च आला आणि हे बॅनर 200 प्रमाणे 1000 आणि 200 रुपये तो बोर्ड, असे 1200-1300 रुपयामध्ये माझे पाचही फंक्शनचे स्टँडी रेडी झाले. विचार करा तुम्ही इथे रेट काढा, एका स्टँडने तुम्हाला 20 स्टँड 1400-2000 रुपये बोलतो. पैसे वाचवा. ठीक आहे. डेकोरेशन अँड कॅटरेस. ओके. आता अजून एक मोठा खर्च, म्हणजे आता आम्ही लग्न गावी केलं होतं. ठीक आहे. तर गावी जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, लग्न आम्हाला गावी करायचं, पण एक थोडं काय म्हणतात त्याला डेस्टिनेशन वेडिंग प्रमाणे. मग रिसेप्शन पण असेल, ओपन लॉन स्पेस जसं ज्या पद्धतीने असतो. म्हणजे मुंबईला करतात तसंच सेम करायचं होतं, गावच्या पद्धतीमध्ये फॉलो नाही करायचं होतं आम्हाला. करेक्ट. पोलीस काहीतरी बोलली. आता बोलणार. अरे यार ते कट करू. ठीक आहे. तर डेकोरेशनवाला चॉईस करा, त्याच्याकडचे फोटो ते गावच्या पद्धतीने तुम्हाला दाखवतील. पण आम्हाला जो डेकोरेशनवाला भेटला ना भाई, एक नंबर. म्हणजे गावचे माणसं, कोकणातली माणसं तर म्हणजे एकदमच, त्यांना तुम्ही एक गोष्ट बोललात ते 10 गोष्ट करतील तुमच्यासाठी. तर तुम्ही प्रेमळ असाल, तुम्ही समजूतदार असाल, तुमच्यासाठी 10 गोष्टी करतील. आणि गुहागरमध्ये जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल, आमचं डेकोरेशन तुम्हाला आम्ही दाखवतो किंवा आमच्या व्हिडिओ बघितलं तर तुम्ही बघा. त्यांनी डेकोरेशन अशा पद्धतीने मुंबईला सुद्धा टफ दिलं आहे त्या लोकांनी. इतकं चांगल्या पद्धतीने डेकोरेशन केलं आणि अगदी रिजनेबल रेट्समध्ये. तर तुम्हाला त्याचे पण डिटेल्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. एकदा तुम्ही गुहागर पट्ट्यामध्ये असाल, गुहागरच्या पट्ट्यामध्ये असाल तर तुम्ही एकदा नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आता त्यानंतर आलं एंट्री, म्हणजे रिसेप्शनची एंट्री. आता रिसेप्शनची एंट्री, ठीक आहे. रिसेप्शन एंट्रीला काय होतं, आम्हाला ते क्रॅकर्स फुटणार, थोडंसं दूर येणार अशा पद्धतीची आणि सॉन्ग लावून एक एंट्री घ्यायची होती. आता जे कॉस्टिंग आम्ही बघितलेलं ना, जे इव्हेंट घेतात त्यांच्याकडून ते जवळपास 10-12 हजार रुपये आम्हाला त्यांनी सांगितलेले होते. तर एवढीच्यासाठी म्हणजे अगदी 10-15 मिनटासाठी एवढे पैसे वेस्ट करणं नाही पटलं. इव्हन आम्ही ते स्क्रीन लावायचा पण विचार केलेला होता, पण बोलून जाऊ दे, त्याचे पण 10-15 हजार रुपये होणार होते. नको उगाच पैसे वेस्ट नव्हते करायचे आम्हाला. ठीक आहे. आम्ही मेन काय म्हणतो रिसेप्शनची एंट्री. ठीक आहे. आता आम्हाला एंट्री तर करायची भाई, मुंबईच्या रिसेप्शनची एंट्री बोलू त्याबद्दल एंट्री करायची. तर रिसेप्शन एंट्री, आता इथे आम्ही कसे पैसे वाचवले बघा. म्हणजे माहिती आहे तो फॉगवाला एक आईस येतो, तो आम्ही पनवेलवरून ऑर्डर केली होती. ठीक आहे. ते काहीतरी आम्हाला 600 आणि डिलिव्हरी 200, असे 800 रुपयाला तो आईस पडला. आणि जे क्रॅकर्स होते ते क्रॅकर्स म्हणजे पूर्ण जी एंट्री आम्ही केली मित्रांनी मिळून, त्यांनी एंट्री पूर्ण प्लॅन केलं होतं. जवळपास अगदी 2000पेक्षा कमीमध्ये आमची ती पूर्ण रिसेप्शनची एंट्री झालेली होती. म्हणजे बघा, फ्रेंड्स असणं खूप महत्त्वाचं आहे. एन्जॉय पण करतात, कामाला मदतीला पण हातबोट लावतात आणि पैसे वाचवायला तिथे पण मदत करतात. आम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने एंट्री करून दिली, त्याच्यावर त्यांना थँक्यू बोलतो आम्ही. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हळदी घ्या, म्हणजे रिसेप्शन घ्या, सगळं घ्या, सगळे इव्हेंट. सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय असेल ना तर ते जेवण आहे. कॅटरर्सवाले खूप महत्त्वाचे. म्हणजे तुमचं लग्न भले हायफाय असो आणि जेवण थर्ड क्लास असेल ना भाई, ते लोक नाव ठेवणार, 100% नाव ठेवणार. त्यामुळे जेवण चांगलं द्या त्यांना. आणि लग्न तुम्ही कसंही करा, त्याचे काय नाही, जेवण चांगलं भेटलं की लग्न चांगलं झालं. ठीक आहे. आम्ही याच पद्धतीने आम्ही कॅटरर्सवाले ठेवले होते. चिपळूणमधून त्यांना बोलवलं होतं. त्यांचं असं महिला मंडळाचं हे आहे, कॅटरर्स आहे. पण भाई म्हणजे मुंबईच्या कुठल्याही कॅटरर्सला फेल केलं त्यांनी. ज्या पद्धतीने त्यांनी आम्ही आमचे फूड आयटम जे होते ना, पावभाजी, दहीवडा, पुलाव आणि जे लग्नाचं जेवण, पुऱ्या वगैरे, हे भाई एक A1. हळदीला चिकन, मटन, वडे,
भाकऱ्या या सगळ्या पूर्ण पद्धतीने A1 अगदी एका सुद्धा नाश्त्याला सुद्धा त्यांनी कोणी नाव ठेवलं नाही. म्हणजे सकाळी उठून चहा, नाश्ता, कांदे पोहे, उपमा हे सगळं ते रात्री जेवण होईपर्यंत संपेपर्यंत हे सगळं ते स्वतःच कॅटर्स बघत होते. आणि ज्या पद्धतीने त्यांनी बनवलं ना खूप भारी. त्यांचे पण डिटेल्स आम्ही तुम्हाला शेअर करतो. तुम्ही जर चिपळूण, गुहागर, खेड इथपर्यंत जर असाल, तुम्हाला कॅटर्स बघायचं, तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही रिग्रेट नाही होणार, एवढी गॅरंटी माझी. नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आला एक्सपेन्सेस. आता आम्ही अशा पद्धतीने लग्न केलं, गावी केलं, लोकांच्या ट्रॅव्हलिंगचं बघितलेलं, सगळं अन्न वगैरे सगळं मॅनेजमेंट केलं. ह्याला एक्सपेन्स किती आला असेल, ज्या पद्धतीने लग्न झालं आहे. तुम्हाला एक्सपेन्स जाणून घ्यायचं आहे, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा आणि किंवा आम्हाला इंस्टावरती फॉलो करा, मेसेज करा, आम्ही तुम्हाला शेअर करू. भाई एवढी मेहनत लागलेली आहे त्याला. किती एक्सपेन्स कशा कुठे किती एक्सपेन्स झाला आहे सगळी डिटेल आम्ही तुम्हाला देऊ. पण एक अट आहे, इंस्टावरती आम्हाला दोघांना फॉलो करा, आम्हाला DM करा, आम्ही तुम्हाला नक्की एक्सपेन्स किती झाले ते आम्ही तुम्हाला शेअर करू. ओके. तर बघा पत्रिका छापल्या. आता पत्रिका वाटायच्या आधी आहे ना, आम्ही तुम्हाला माहिती असेल आपल्या कुलदेवताला पहिली पत्रिका ठेवायची. मग आपल्या वडील घरात किंवा तुमच्या घरी देवालयामध्ये पत्रिका ठेवायची. म्हणजे आपण एक आपल्या पूर्वजांना आठवण करतो या हिशोबाने ठेवायची. त्यानंतर एक विष्णूंना पत्रिका ठेवायची. त्यासाठी आम्ही पंढरपूरला गेलो होतो. पंढरपूरची आमची व्हिडिओ जे आम्ही कसं ट्रॅव्हल केलं वगैरे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. पंढरपूरला गेलो आम्ही, अक्कलकोटला पत्रिका ठेवलेली, तुळजाभवानी देवीला एक पत्रिका ठेवलेली. अशी आम्ही पत्रिका ठेवून मग आम्ही रिटर्न आलेलो. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्या पत्रिका वगैरे वाटून सुरुवात केलेली लग्नाच्या धावपळीला. तर हां, तुम्हाला बघा एक्सपेन्सचं पाहिजे असेल तुम्ही आम्हाला DM करा, आम्ही तुम्हाला एक्सपेन्स पूर्ण आमचा सगळं पाठवू. तुम्हाला कुठली हेल्प हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही त्याचा नक्की रिप्लाय करू. तर तुम्हाला जर आमच्या ह्या व्हिडिओ आवडले असेल तर आम्हाला असं सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ.